आपण आज प्रामुख्याने या 3 अनुच्छेदाचं विवेचन बघूया. 256, 257 आणि 257 क. यामध्ये आज आपण प्रकरण 2 चा विचार करतोय. काल आपण या संविधानाच्या 11व्या भागातलं पहिलं प्रकरण संपवलं, जे वैधानिक संबंधाबद्दल भाष्य करत होतं केंद्र आणि राज्य सरकारांच्या मधले कायदेविषयक कायदेमंडळीय जे अधिकार कार्यक्षेत्र आहेत राज्य आणि केंद्र यांच्या संबंधांबाबत आपण जे विवेचन केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पुढे जाण्याच्या आधी, ती अशी की राज्याचे विधिमंडळीय अधिकार हे सर्वतोपरी अबाधित ठेवण्याचा संविधानाने प्रयत्न केलेला आहे. राज्याचे विधिमंडळीय अधिकार, राज्याचे वैधानिक अधिकार किंवा राज्यांना त्यांच्या कारभारासाठी कायदे करण्याचे अधिकार हे अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच वेळी त्याच्यावर संघराज्य किंवा केंद्र शासन युनियन ऑफ इंडिया याचं वर्चस्व सुद्धा स्थापित करण्यात आलेलं आहे. पण कुठल्याही बाबतीत राज्यांना कायदे करू नका असा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसलेला नाही. कायदे करू शकतात, त्याच्यातून वाद निर्माण होऊ शकतात, त्या कायद्यावर प्रतिकायदे संसदेला करता येतात. दोन्ही कायद्यातल्या तरतुदी ज्या असतील त्या विसंगत असतील तेवढ्या तरतुदी बाद होऊ शकतात. इतर राज्याचा जर प्रश्न आला, दोन राज्यांमधला जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी हस्तक्षेप केंद्राचा असतो, संघराज्याचा असतो. पण राज्याच्या विधिमंडळीय अधिकारावर दडपण केंद्र शासनाचं पूर्णत्वाने नाही, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. राज्यांनी केलेला कायदा जर विसंगत असेल तर त्यावेळी तो प्रश्न सोडवला जाऊ शकतो किंवा मग अशा विसंगतीमध्ये केंद्र शासनाचा त्याच विषयावर समवर्ती सूची असो किंवा केंद्रीय सूची असो त्या विषयावर कायदा असेल त्या कायद्याला प्राधान्य दिलं जातं. किंबहुना असे प्रघात जर वादाचे विवादाचे निर्माण झाले तर ते न्यायपालिकेकडे सोपवून त्यावर तोडगा काढला जातो. राज्याचे कायदेविषयक अधिकार अबाधित ठेवणं म्हणजे लोकशाही अबाधित ठेवणं. इथं हे लक्षात घ्यायला पाहिजे की राज्य जसं केंद्रामध्ये जनप्रतिनिधी जातात तसे राज्यातही जातात. राज्याच्या विधानसभांमध्ये सुद्धा जनमताचाच बोलबाला असला पाहिजे आणि राज्याचं हित हे राज्याच्या लोकांना कळतं, त्यांचे प्रतिनिधी जे असतात त्यांना कळतं. हा संदर्भ लक्षात घेऊन आपण कायदे विषयक संबंध संघ आणि राज्य यांच्यामधले बघितले. तिथे ही गोष्ट अधोरेखित करून सांगण्याची गरज एवढ्यासाठी आहे की प्रशासकीय अधिकार आणि प्रशासकीय संबंध राज्य आणि केंद्रातले हे जे दुसऱ्या प्रकरणामध्ये आज आपण विवेचन त्याचं करणार आहोत, तर तुम्हाला दुसऱ्या आणि पहिल्या प्रकरणामध्ये एक मूलभूत फरक दिसेल की एक्झिक्युटिव्ह पॉवर्स केंद्राचे हे सर्वत्र ठेवलेले आहेत. एक्झिक्युटिव्ह पॉवर्स मध्ये राज्य सरकार त्यांच्या कार्यकक्षा आणि केंद्र सरकार त्यांच्या कार्यकक्षा जरी वेगळ्या वेगळ्या दिसत असल्या तरी केंद्र शासनाचं आधिपत्य राज्य शासनाच्या कार्यकारी अधिकारावर निश्चितपणे प्रस्थापित केलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह पॉवर्स मध्ये, प्रशासकीय पॉवर्स मध्ये, प्रशासनिक अधिकारामध्ये केंद्र सरकार हे वर्चस्व राखून आहे. हे संविधानाची भाषा आहे, संविधानाने दिलेलं आहे. म्हणजे जिथे तुम्हाला कायदेविषयक सूट दिली तिथे कार्यकारी विषयक मिळेलच असं नाही. त्यावर अख्त्यार पूर्णत्वाने केंद्र सरकारचा असेल अशा प्रकारची रचना आपल्याला संविधानामध्ये दिसते. आणि कार्यकारी मध्ये केंद्र शासनाचा वर्चस्व का ठेवलेला आहे? एकसूत्रता, एकसंगता कारभारामध्ये राहावी
कुठल्या राज्याला एक भाव, कुठल्या राज्याला दुसरा भाव, असा दुजाभाव होऊ नये त्यासाठी हे ठेवण्यात आलेलं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये कायदे मंडळी अधिकार राज्यांना अबाधित ठेवण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानिक डेमोक्रेसी जी आहे आपली त्यासाठी, ती कशी वृद्धिंगत होईल त्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. आणि एकसंघ भारत राहावा त्यासाठी एक्झिक्युटिव्ह पॉवर हे केंद्राच्या हातात आहे. खूपदा असं म्हटलं जातं की राज्यापेक्षा केंद्र हे प्रभावशाली आहे. हो, निश्चितपणे केंद्र हे प्रभावशाली आहे, परंतु कायदेविषयक बाबीत जेवढं प्रभावशाली नाही, तेवढं ते कार्यकारी बाबीमध्ये, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि प्रशासकीय बाबीमध्ये प्रभावशाली आहे. आणि हा जो प्रभाव आहे तो बघताना आज आपण संविधान पारायणाच्या या 142व्या सलग पुष्पामध्ये दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी हे पुष्प गुंफताना अनुच्छेद 256 चं विवेचन बघूया. अनुच्छेद 256 असं सांगतो, राज्ये व संघराज्य यांचे प्रतिदायित्व, ऑब्लिगेशन, आय एम ओब्लाइज टू यू, यू ऑल्सो स्टँड ओब्लाइज टू मी. एक दुसऱ्या प्रति जे दायित्व असतं त्याला आपण प्रतिदायित्व म्हणू, की तुम्ही आमचं हे काम केलं, आम्ही तुमचं ते काम करतो. वाद निर्माण झाले तर केंद्र हे आहे ते सुप्रीम आहे. अशा प्रकारचं हे प्रतिदायित्व या अनुच्छेदामध्ये वर्णन केलेलं जे आहे ते काय म्हणतं, की प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार अशा प्रकारे वापरला जाईल. राज्याचा, प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार अशा प्रकारे वापरला जाईल त्या योगे संसदेने केलेल्या कायद्याचे आणि त्या राज्यात जे लागू असतील अशा कोणत्याही विद्यमान कायद्याचे पालन सुनिश्चित होईल. कायद्याचे सुनिश्चित पालन केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी असलेल्या कायद्याचे सुनिश्चित पालन होण्यासाठी आणि त्या प्रयोजनाकरता भारत सरकारला आवश्यक वाटतील असे निर्देश राज्याला देणे हे संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत आहे. केंद्राचे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स, केंद्राचे कार्यकारी पॉवर्स हे सर्व व्याप्त आहेत. राज्याचे कायदे आणि केंद्राचे कायदे त्यांचं पालनाची सुनिश्चिती करण्यासाठी अशा प्रकारे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स हे केंद्राला देण्यात आलेले आहे. दुसरं अनुच्छेद 257 विवक्षित प्रकरणी संघ राज्याचे राज्यावर नियंत्रण. विशिष्ट प्रकारांमध्ये, विशिष्ट प्रकार संबंधात जे विषय तपसेल केंद्राच्या अखत्यारीतले आहे, उदाहरणार्थ रेल्वे असतील, सैनिकी बाबी असतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा काही आंतरराष्ट्रीय करार मदाराच्या पूर्ततेसाठी काही गोष्टी करायच्या असतील, तर हे सगळे अधिकार केंद्राला दिलेले आहे. आणि म्हणून केंद्राचं राज्यांवरती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रशासनिक नियंत्रण निर्विवादपणे स्पष्ट करणारा हा अनुच्छेद असं म्हणतो समभाग 1 मध्ये, की प्रत्येक राज्याचा कार्यकारी अधिकार अशा प्रकारे वापरला जाईल की त्यायोगे संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या वापराला प्रत्यवाय किंवा बाध येणार नाही. संघ राज्याचा जो कायदा असेल त्याला पर्याय किंवा त्याला बाधा असं काही निर्माण होणार नाही. जो कायदा आहे तो आहे, त्याचप्रमाणे ते लागलं पाहिजे. तसं एक संघता पूर्ण देशामध्ये कायद्याची समानता असावी या उद्देशपूर्तीसाठी हे अनुच्छेद पुढे असं म्हणतं, आणि त्या प्रयोजनाकरता भारत सरकारला आवश्यक वाटतील असे निर्देश राज्याला देणे हे संघ राज्याच्या कार्यकारी व्याप्तीमध्ये येईल. अशा प्रकारे संघ राज्याकडे हे कार्यकारी निर्देश येतील. आता आपण इथं विचार करूया की केंद्रीय सेवा, आपण पुढचे अनुच्छेद 308 309 मध्ये जेव्हा जाऊ तेव्हा त्याचा विचार येईलच सखोल. पण केंद्रीय सेवा ज्या आहेत, ज्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत IAS, IPS, IRS, IFS वगैरे अधिकारी आहेत. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, फॉरेन सर्व्हिसेस पण आहे, रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहे, फॉर पोस्ट सर्व्हिसेस आहे. हे जे अधिकारी आहेत ते प्रत्येक राज्यामध्ये केंद्र शासनाचे अधिकारी म्हणून
घटनेच्या प्रघातानुसार त्यांचं कार्य पार पाडत असतात. पण या अधिकाऱ्यांचं कार्य काय आहे? हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहे, हे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स आहे, हे प्रशासनिक अधिकारी जेव्हा केंद्राच्या वतीने राज्यामध्ये त्यांचं केडर देऊन त्यांना त्या नियुक्ती केली जाते. त्यांचं काम त्या ठिकाणी केंद्राने केलेले कायदे आणि राज्यांनी केलेले कायदे त्याचं सुनियोजित पद्धतीने पालन होईल अशा प्रकारे त्यांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडायच्या असतात. उदाहरणार्थ इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे 3 कायदे जे प्रामुख्याने एकंदर संपूर्ण भारतामध्ये प्रशासनिक सुसूत्रता, एकात्मता निर्माण करतात. त्यांना केंद्रीय कायदे म्हणतात. या केंद्रीय कायद्यांची व्याप्ती ही सर्वत्र एकसारखी आहे आणि म्हणून एका राज्यामध्ये इंडियन पिनल कोडच्या कलमांचा अर्थ ज्या पद्धतीने लावला जाईल त्याच पद्धतीने तो दुसऱ्या राज्यामध्ये लावला जाईल. शिवाय एका राज्यातल्या कार्यकारी अधिकाऱ्याला दुसऱ्या राज्यांनी काय मदत करायची क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा अजून कुठल्या प्रशासकीय ऍक्टिव्हिटी मध्ये त्याचा जो प्रोसिजरल कोड आहे तो प्रोसिजर कोड सुद्धा क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणून तो संपूर्ण भारतासाठी सगळ्या राज्यांसाठी एक संघ ठेवण्यासाठी केलेला एक कोड आहे. कोड त्याला आपण नीती म्हणतो. ती नीती आहे. क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हटलेला आहे, इंडियन पिनल कोड म्हटलेला आहे. म्हणजे हे एक नीतीपत्र आहे. हे सगळ्यांसाठी सारखं आहे. त्याच्यामध्ये वाद होणार नाही. त्याचा अर्थ असा नाही की राज्याला त्यांचे स्वतःचे कायदे करता येणार नाही. जसा आता शक्ती कायदा महाराष्ट्र शासनाने केला, तो शक्ती कायदा राज्याच्या प्रमुख कायद्यांना धरूनच कायदा केलेला आहे आणि राज्यांना ते अधिकार आहेत. म्हणजे जिथं शक्ती कायद्याचं पालन महाराष्ट्रामध्ये होईल त्याचप्रमाणे आयपीसीच्या सगळ्या सेक्शनचं पालन सुद्धा करण्याची जबाबदारी ही केंद्रीय लोकसेवकाकडे सुपूर्द केलेली आहे. आणि म्हणून केंद्राचा जो कार्यकारी अधिकारी आहे त्या कार्यकारी अधिकाऱ्याला या दोन्ही कायद्यांचं समान पालन आणि यांच्यामध्ये वाद निर्माण होणार नाही हे पाहण्यासाठी त्या सेवा निर्माण केलेल्या आहेत. हे अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहे. पण ह्या अधिकाराचं पुढे अंमलबजावणी कशी होणार, त्या जबाबदाऱ्या संविधानिक पद्धतीने कशा पार पाडतील याच्याबद्दलचं निरूपण सुद्धा आपल्याला संविधानामध्येच बघायला मिळणार आहे. आणि ते विवेचन करत असताना आपण पुढचे अनुच्छेद जेव्हा बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की इथले जे प्रघात आहे ते पुढे कशा पद्धतीनं राबवते केलेले आहे. एखादी योजना तयार करायची आणि ती कार्यान्वित होण्याची प्रक्रिया निर्माण करायची, त्यानंतर त्या प्रक्रियेबरोबर ती योजना कार्यान्वित होते की नाही हे पाहायचं. अशा प्रकारचा जो एक संरचनेचा ढाचा आहे, जी एक कन्स्ट्रक्शन आहे, जी रचना आहे, स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणून तयार केलेलं आहे, ती रचना संविधानामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये पुढचा समभाग 2 असं म्हणतो, एखाद्या राज्याला निर्देश देऊन त्यामध्ये राष्ट्रीय किंवा लष्करी दृष्ट्या नॅशनल किंवा संरक्षणाच्या दृष्टीने डिफेन्स सर्व्हिसेस असतील तर डिफेन्स हे फक्त आणि फक्त केंद्र शासनाचा अखत्यार आहे. डिफेन्स मिनिस्ट्री ही केंद्रामध्ये आहे, राज्याची स्वतःची डिफेन्स मिनिस्ट्री नसते. म्हणून नॅशनल आणि डिफेन्स म्हणजे राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या महत्वपूर्ण म्हणून घोषित केलेल्या दळणवळण साधनांची उभारणी, दळणवळण साधनांची उभारणी म्हटले व देखभाल यासंबंधी निदेशन करणे हे सुद्धा संघराज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या व्याप्तीमध्ये येईल. संघराज्याचा जो कार्यकारी अधिकारी आहे, चीफ सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा चीफ सेक्रेटरी ऑफ होम डिपार्टमेंट, चीफ सेक्रेटरी ऑफ फायनान्स डिपार्टमेंट, हे जे सेक्रेटोरियल पद आहेत त्यांचे अधिकार विशद करणारं आणि त्यांचे अधिकार स्थापित करणारं, विशद करणारे अनुच्छेद आपल्याला पुढेही बघायचे आहे. पण हे अधिकार मूलतत्वानी स्थापित होणं महत्वाचं आहे आणि ती अधिकारांची स्थापना या अनुच्छेद 257च्या समभाग 2 मध्ये, 1 मध्ये आणि समभाग 3 मध्ये केलेली आपल्याला दिसून येईल. हे सुद्धा संघराज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या व्याप्तीत येईल. निदेशन मीन्स डायरेक्शन. चीफ जस्टिस जसा एक असतो तसं चीफ सेक्रेटरी हा राज्याचा प्रमुख, त्यांनी जर काही डायरेक्शन्स दिल्या असतील तर सर्व राज्यांच्या चीफ सेक्रेटरीना
कार्यकारी अधिकाऱ्यांना ते पाळणे आवश्यक आहे. घटनेचा तसा प्रघात आहे. समभाग 3 पुढे असं म्हणतो यामध्ये एक परंतुक आहे. समभाग 2 चं परंतु असे की परंतु असे की महामार्ग किंवा जलमार्ग हे राष्ट्रीय महामार्ग किंवा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्याच्या संसदेच्या अधिकारास अथवा याप्रमाणे घोषित केलेल्या महामार्गाच्या किंवा जलमार्गाच्या बाबतीतील संघराज्याच्या अधिकारास अथवा नौसैनिकी, नेव्ही, भूसैनिकी, आर्मी व वायुसैनिकी, एअरफोर्स बांधकामाबाबतच्या आपल्या कार्याचा भाग म्हणून दळणवळण साधने उभारण्याच्या आणि त्यांची देखभाल करण्याच्या संघराज्याच्या अधिकारास या खंडातील कोणतीही गोष्ट निर्बंधित करीत असल्याचे समजले जाणार नाही. म्हणजे संघराज्याचे राष्ट्रीय आणि लष्करी दृष्ट्या जे अधिकार आहे त्याला संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार किंवा राज्यांनी काही कायदा केलेला असेल तर त्यानुसार त्यांचे हे अधिकार बाधित होणार नाही. म्हणजे निर्विवादपणे संघ राज्याचे, केंद्राचे, युनियन ऑफ इंडियाचे जे कार्यकारी अधिकारी आहे त्यांचे अधिकार लष्करी बाबत आणि राष्ट्रीय उपक्रमाबाबत, मग ते राष्ट्रीय महामार्ग असो की राष्ट्रीय जलमार्ग असो, या दोन्ही बाबत त्यांना सर्वोच्च अधिकार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत. कुठल्याही बाबतीत त्यांचे ते अधिकार बाधित होणार नाही, कुठल्याही कायद्याने ते बाधित होणार नाही असं जेव्हा संविधान म्हणतं तेव्हा त्याचाच अर्थ असा आहे की त्यांच्या अधिकारावर बाधा येईल किंवा संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराला आपलं काम करणं मुश्किल होईल अशा प्रकारे ना संसद कायदा करेल ना कुठल्या राज्याची विधानसभा कायदा करेल. म्हणजे तुमच्या कायदे मंडळावर एक प्रकारे कार्यकारी मंडळ हे या ठिकाणी हावी झालेलं तुम्हाला दिसतं. आणि हे असं जेव्हा आपण म्हणतो की हे कार्यकारी मंडळ तिथं हावी झालेलं आहे तेव्हा कार्यकारी मंडळ हावी कशासाठी झालेलं आहे त्याचाही आपण विचार करायला. भारत देशाची एकात्मता, सगळ्या राज्यांना सोबत घेऊन चालण्याची एकत्रित समावेशक भूमिका ही एक असावी, एकनिष्ठ असावी. कुठलाही कार्यक्रम असेल, उपक्रम असेल जो राष्ट्रीय पातळीवरून किंवा लष्करी दृष्टीनं जर आपण अंमलबजावणी करत असू तर तो सारख्या प्रमाणात झाला पाहिजे. नाहीतर एखादा राष्ट्रीय महामार्ग एखाद्या राज्यातून इतक्याच रुंदीचा ठेवायचा आणि दुसऱ्या राज्यातून जास्त याचा करायचा असे जे प्रकार आहे ते होऊ नये त्यासाठी ही कायद्याची एकसूत्रता, कायद्याची समानता निर्माण करावी, त्यासाठी हे अधिकार देण्यात आलेले आहे. हे केवळ अधिकार नाही, कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. अधिकार हे नेहमी जबाबदारीने जातात. ऑथॉरिटी ऑलवेज गो विथ रिस्पॉन्सिबिलिटी. ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी यांची सांगड घालण्यासाठी हे अधिकार दिलेले आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी जर पार पाडली जात नसेल तर त्यांना आपल्याला प्रश्नांकित पण करता येऊ शकतं. ते सगळे विवेचन ते प्रघात संविधानामध्ये आपण पुढे बघणार आहोत. समभाग 3 पुढे असं म्हणतो की एखाद्या राज्यामधील रेल्वे मार्गाच्या रक्षणाकरता योजावयाच्या उपायांबाबत त्या राज्याला निर्देश देणे हेही संघराज्याच्या कार्यकारी अधिकाऱ्याच्या व्याप्तीत येईल. महामार्ग आणि जलमार्ग यांच्यासाठी जी जी तरतूद समभाग 2 अनुच्छेद 257च्या समभाग 2 मध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे रेल्वे मार्गासाठी तरतूद ही समभाग 3 मध्ये केलेली आहे. जे अधिकार राज्याच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यास समभाग 2 मध्ये राष्ट्रीय महामार्ग किंवा राष्ट्रीय जलमार्गाबद्दल आहे तेच अधिकार राष्ट्रीय रेल्वे मार्गांबद्दल सुद्धा आहे. आणि रेल्वे मार्गांचं रक्षण तुम्हाला माहित असेल, RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ही केंद्र शासनाची यंत्रणा आहे आणि रेल्वेच्या RPF च्या निर्मितीसाठी जर संविधानात प्रोव्हिजन बघितली तर तुम्हाला हे अनुच्छेद 257 समभाग 3 या ठिकाणी विशद करून सांगतो की त्यांच्या रक्षणाकरिता, रेल्वेच्या रक्षणाकरिता आपल्याला केंद्राला
अधिकार आणि त्यानुसार योजना निर्माण करण्याचे सर्वाधिकार प्राप्त आहेत. अनुच्छेद 4 पुढे असं सांगतो, कोणत्याही दळणवळण साधनाची उभारणी किंवा देखभाल. आता लष्करी महामार्ग आपले राष्ट्रीय महामार्ग झाले, लष्करांच्या छावण्या किंवा लष्करांचे कॅन्टोन्मेंट एरिया ज्याला आपण म्हणतो ते दळणवळणाचे झाले, जलमार्ग झाले, रेल्वे मार्ग झाले. त्याशिवाय कोणत्याही साधनांची उभारणी करताना केंद्राला खंड 2 अन्वये अथवा कोणत्याही रेल्वे मार्गाच्या रक्षणार्थ योजावयाच्या उपायाबाबत खंड 3 अन्वये, खंड 2 आणि खंड 3 अन्वये राज्याला दिलेल्या कोणत्याही निर्देशाची अंमलबजावणी करताना असा निर्देश देण्यात आला नसता तर राज्याला आपले नित्य कर्तव्य पार पाडताना जितका खर्च आला असता त्याहून अधिक खर्च आलेला असेल त्या बाबतीत याप्रमाणे राज्याला आलेल्या जादा खर्चाबाबत एकमताने ठरेल अथवा एकमत न झाल्यास भारताच्या मुख्य न्यायमूर्तीने नियुक्त केलेल्या लवादाकडून निर्धारित केली जाईल अशी रक्कम भारत सरकारकडून राज्याला दिली जाईल. असे प्रकल्प जेव्हा राबवले जातात, असे उपक्रम जेव्हा राबवले जातात, जे केंद्राचे उपक्रम असतात, ते केंद्राचे उपक्रम जेव्हा राज्यामधून कार्यान्वित केले जातात, राज्यामध्ये राबवले जातात, तेव्हा असं समजा की हा केंद्राचा उपक्रम नसता आणि राज्याचा उपक्रम असता, तर राज्याला किती खर्च आला असता? राज्याला जेवढा खर्च आला असता त्याहून अधिक जर खर्च झाला तर त्या खर्चाची पूर्तता ही केंद्र शासनाने करायची आहे. म्हणजे थोडक्यात केंद्र शासन हे राज्याला त्या बाबतीत सहाय्य निधी देईल, परंतु तो किती देईल? आता एखादा महामार्ग आहे, तो महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालाय आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जातो. आता हा महामार्ग तयार करत असताना तर हा केंद्राचा नसता, राज्याचाच असता. उदाहरणार्थ आपण आता जो सध्या याचा मार्ग आहे मुंबई ते नागपूर 8 तासामध्ये समृद्धी एक्सप्रेस जे काम आहे ते एक समजून घेऊ की केंद्राने हा प्रकल्प राबवला नसता, तो राज्यानेच राबवला असता, तर राज्याला किती खर्च आला असता? उदाहरणार्थ 1000 कोटी खर्च आला असता, 1000 कोटी खर्च आला असता. परंतु हा राष्ट्रीय महामार्ग जर झाला उद्या, समृद्धी महामार्ग हा पुढे जबलपूर, भोपाळ, लखनौ पर्यंत गेला तर, किंवा कलकत्ता, रांची वगैरे इकडे बिहार मधून गेला तर हा राष्ट्रीय महामार्ग होईल. राष्ट्रीय महामार्ग जेव्हा तुमच्या राज्यातून जाईल तेव्हा तो राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळं त्याला काही विशेष बाबी विचारात घेऊन त्याचं बांधकाम केलं जातं. मग त्यासाठी सूचना फलक म्हणा किंवा बाकीच्या काही वापरावयाच्या गोष्टी म्हणा, कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे जमिनी ताब्यात घेण्याचे प्रकार आहे त्याच्या गोष्टी म्हणा, या सगळ्यासाठी जो काही वाढीव खर्च येईल तो वाढीव खर्च केंद्राने द्यायचा आहे. थोडक्यात काय की प्रत्येक राज्याने त्यांच्या राज्यातले जे प्रकल्प आहेत ते राबवायचे, पण हे जर प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरून राबवायचे असतील तर राज्यांनी आपला पैसा द्यायचा. त्याशिवाय अधिक जर त्याच्यामध्ये खर्च आला, कारण हा अधिकचा खर्च हा केंद्राच्या सूचीप्रमाणे होतो. जेव्हा महामार्ग निर्माण होतो तेव्हा तो महामार्ग कसा असावा त्याचे नियम आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी अधिकचा खर्च लागतो. तो अधिकचा खर्च हे केंद्र शासन देईल. आणि समजा असं खर्चाच्या देवाणघेवाणात आमचे पैसे जास्त खर्च झाले, तुमचे कमी झाले, तुम्ही आम्हाला एवढेच दिले, तुम्ही तेवढेच दिले, हे जर वाद निर्माण झाले तर हे वाद केंद्रीय स्तरावर निपटवले जातील. ते जेव्हा रिझॉल्युशन तयार होतील त्याच्यामध्ये जर याच्यात वितुष्ट आली, काही वाद निर्माण झाले, ते कसे निपटले जाईल त्याची तरतूद असेल. आणि ती नसेल तर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश लवादाप्रमाणे आर्बिट्रेशन किंवा ऍडज्युडिकेशन ज्याला म्हणतात, ऍडज्युडिकेशन म्हणजे न्यायिक प्राधिकरण, जी अधिकची प्राधिकरण आहे ऍडज्युडिकेशन
म्हणजे प्राधिकरणाचं काम न्यायिक पद्धतीनं करणारी जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेच्या अंडर भारताचा सरन्यायाधीश असं एखादा लवाद स्थापन करेल आणि लवादाच्या माध्यमातून अशा प्रकारचे वादविवाद संपवले जातील, किंवा लवादाने जर निर्णय दिला तर तो निर्णय प्रमाण समजून त्यानुसार खर्चाची विभागणी राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये केली जाईल. प्रशासकीय बाबी बघत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते या ठिकाणी, प्रशासन हे खरं एक्झिक्युशन आहे. खरं म्हणूनच याला कार्यकारी मंडळ म्हटलेलं आहे. कायदे मंडळ ते एका ठिकाणी बसून संसदेमध्ये होतात, विधानसभेमध्ये होतात, कायदे निर्माण केले जातात. पण कायद्याची जेव्हा अंमलबजावणी आपण प्रत्यक्षात समाजामध्ये करतो, तेव्हा व्यवहार्य दृष्ट्या प्रत्येक अधिकाराच्या कार्यकक्षा या नेमून देणं आणि त्या संतुलित ठेवणं, त्याचं नियंत्रण ठेवणं, त्यांच्यावर जिथं गरज असेल तिथे निर्बंध आणणं, गरज नसेल त्या ठिकाणी सहमतीने काम चालवणं, सहमतीमधून वादविवाद जर होतील, सहमती निर्माण झाली नसेल तर ते लवादाच्या माध्यमातून सोडवणं, हे जे सगळे कार्यकारी मनसुबे आहेत, कार्यकारी मनसुबे म्हणा किंवा कार्यकारी भानगडी या सगळ्या आहेत. या कार्यकारी भानगडीचा आढावा घेताना हे अनुच्छेद निर्माण करण्यात आलेले आहे. या कार्यकारी बाबतीमध्ये कायदा, त्यानंतर कोर्ट, त्यानंतर पैसा, या 3-4 ज्या महत्वाच्या गोष्टी येतात, त्या तिन्ही चारही महत्वाच्या गोष्टीचा संबंध त्या अनुषंगाने हे अनुच्छेद तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे सुरळीत काम चालावं. पण तरीही आपल्याला असं दिसतं की कुठेही अशा प्रकारचं काम जसं सुरळीत चाललं पाहिजे तसं चालत नाही. प्रत्येक ठिकाणी काही ना काही भानगडी असतात. केंद्राचे हस्तक्षेप असतात, राज्याचे हस्तक्षेप असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांचा अडेलहप्पीपणा असतो, कधी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यावरून शेतकऱ्यांची प्रकरणं असतात, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ही क्लिष्टता निस्तारण्यासाठी, या क्लिष्टतेतून मार्ग काढण्यासाठी या संविधानाने या प्रमुख मांडण्या करून ठेवलेल्या आहेत. संविधानाचं म्हणणं काय आहे की संविधानामध्ये हे असं असं आहे. मग चला शेवटी काय, शेवटी प्रमाण हे संविधानाप्रमाणेच आपल्याला सगळं सोडवावं लागेल. कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर मार्ग तर पुढे काढावाच लागेल. आणि म्हणून ते राष्ट्रीय असो, डिफेन्स असो, लष्करी असो, जलमार्ग असो, रेल्वे मार्ग असो, ज्या ज्या बाबतीमध्ये ज्या ज्या तरतुदी असणं आवश्यक आहे, त्या सगळ्या तरतुदीचा पायाभरणी, त्या तरतुदींची पायाभरणी संविधानाने अशा प्रकारे 257 अनुच्छेदामध्ये केलेली दिसते तुम्हाला 4 समभागामध्ये. पुढचा अनुच्छेद आहे 257 क. संघराज्याच्या सशस्त्र सेना दलाच्या किंवा इतर दलांच्या तैनातीद्वारे राज्यांना सहाय्य याच्या ही जी तरतूद आहे ती तरतूद संविधानाच्या 44व्या सुधारणेने निरसित केलेली आहे, थांबवलेली आहे. या तरतुदीच्या जागी काही अधिकार केंद्र शासनाकडे सैनिकी बाबत दिलेले आहे. आणि ही जी तरतूद नाहीशी केलेली आहे त्या ठिकाणी सीपीओ, ज्याला आपण केंद्रीय कायदा सुव्यवस्था यंत्रणा म्हणतो, केंद्रीय पोलीस ऑर्गनायझेशन असं नाव आहे, त्या स्थापन करण्यात आलेल्या आहे. त्याचाही आढावा आपण पुढे घेणार आहोत. परंतु इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सैन्य दलाची तैनाती अशा कुठल्या एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आर्मीला पाचारण करणे हा प्रघात आपण बघितलेला आहे. सैन्य दल हे कसं तैनात करावं त्याबद्दलचे हे सगळे प्रघात जे 257च्या अनुषंगाने येतात, त्याच्याबद्दलची एक परिशिष्टीय नियमावली तयार करण्यात आली असून त्याच्यामध्ये केंद्रीय पोलीस यंत्रणा आणि आर्मी यांची तैनाती कुठे कशी करता यावी याची सुस्पष्टता ज्या नियमांमध्ये दिलेली आहे, ते नियम आपण अनुच्छेद पुढचे आणि बाकीच्या जो विवेचन आहे संविधानाचं त्याच्यामध्ये ओघावकानी बघणार आहोत. पण या ठिकाणी हा संदर्भ अतिशय ओरिजिनल संविधानाच्या परिभाषेमध्ये जरा तोटक्या शब्दांमध्ये होता, तो काढला आहे. आणि दुसरे जे त्याच्याबद्दलचे जे संदर्भ आहे ते आपण पुढे नंतर विवेचनामध्ये घटनाच्या संविधानाच्या पारायणाच्या बघणार आहोत. तर सैन्य दलाची तैनाती ही राज्यांमध्ये केंद्र शासनाला करता येते त्यांच्या मताप्रमाणे, किंवा मग
राज्याच्या मागणीप्रमाणे 26/11चा हमला असेल, 1993च्या जातीय दंगली असतील, ज्याच्यामध्ये सैन्यानं पाचारण केलं गेलं, तर त्याबद्दलचे प्रघात आहेत. त्याचा एक ओझरचा उल्लेख या ठिकाणी 257 क मध्ये मांडलेला आहे. अजून हा अनुच्छेद निरसित झालेला नाही. हा अनुच्छेद आहे. तैनाती करण्याचे अधिकार आहे. त्याची पूर्वपीठिका फक्त याच्यात आहे. बाकीचं जे सगळं विवेचन आहे त्यानंतर आपण राज्याचे सैन्य तैनात करण्याचे जे अधिकार आहे ते वेगवेगळेपणाने बघणार आहोत. परवा एक असा प्रसंग घडला, तो एका मिनिटात सांगतो की अमरावतीच्या एका कार्यक्रमामध्ये हे सगळं चालू असताना एक कम्युनिस्ट नेते ते व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितलं की पारायण जे म्हणतात ते तुम्ही याला पारायण म्हणू नका, कारण पारायणाच्या पुढचं विश्लेषण तुमचं आहे. तुम्ही जे करताय ते इतकं सखोल विश्लेषण आहे. लहान लहान गोष्टी, लहान लहान शब्द, त्याच्यावरती उदाहरणं, शक्य तितकं कायद्याचा आढावा, परिस्थितीचा आढावा, हे सगळं घेऊन जे करता, तर याला पारायण म्हणजे एक प्रकारे मर्यादा येतात. अर्थात त्यांचं कॉमेंट पॉझिटिव्ह कॉमेंट होतं. ते काही पारायण करता म्हणजे काही शब्दांच्या याच्यावर हे करणारं असं निगेटिव्ह कॉमेंट नव्हतं, पॉझिटिव्ह कॉमेंट होतं. आणि त्यांनी बोलताना असं उल्लेख केला की पारायणाचा अर्थ काय जो आम्हाला माहित आहे तो, की कुठली गोष्ट जी समजण्यास कठीण आहे, जी समजू शकत नाही, म्हणून ती रटून टाकायची, पाठ करून टाकायची, 10-10 वेळा वाचून टाकायची, त्याला आम्ही पारायण. तर हे जे पारायणाबद्दलचं एक नवीन त्यांनी आऊर निर्माण केलं हे सांगून, आणि परत हेही म्हणाले की तुमचं जे आहे ते फार सखोल विश्लेषण आहे. तर मी त्यांना विनंती केली, माईकवर विनंती करण्याची सोय नव्हती, त्यांना खाजगीत मी सांगितलं की तुम्ही या संविधान पारायणाच्या पुष्पातलं पहिलं पुष्प बघा. मला कल्पना होती, आमच्या टीमला, आमच्या सगळ्या लोकांना, यशवंताला, सगळ्यांना ही कल्पना होती की हे प्रश्न वारंवार येत राहतील, आणि म्हणून पहिलं पुष्प गुंफताना पारायण या शब्दाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. पारायणाचा जो आजपर्यंतचा प्रचलित रूढीवत अर्थ तुमच्या मनात आहे तो केवळ पाठांतर आणि घोकमपट्टी असा असेल तर तोच अर्थ मुळात चुकीचा आहे. अमरकोशामधली पारायणाची वाक्य पाठांतर ज्या गोष्टींचं होतं अशा गोष्टींचं रायण करणे म्हणजे पारायण. रायण म्हणजे व्याख्यान, त्याच्यावर व्याख्यान असणे, त्याचं स्पष्टीकरण करणे, त्याला आपण संयुक्तरित्या पारायण असं म्हटलेलं आहे. रायण हा शब्द फार पूर्वकालीन मराठी साहित्यातला शब्द आहे. तो आपल्या शब्दकोशांमध्ये उपलब्ध आहे. अमरकोशात त्याची व्याख्या दिलेली आहे. संस्कृती कोशामध्ये तुम्हाला त्याचा संदर्भ येतो, आणि रायणचा संदर्भ बघितल्यानंतर तुम्हाला पारायणाचा पूर्ण संदर्भ लागतो. हे विवेचन संविधान पारायणाच्या अगदी पहिल्या पुष्पामध्ये दिलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे, मी त्यांनाही विनंती केली की तुम्ही हे पहिलं पुष्प ऐकलं का, तर त्यांनी ते ऐकलेलं नव्हतं. तर कुठलंही कॉमेंट किंवा कुठलं काही करत असताना मागे जर त्याचा उहापोह झाला असेल, त्याच्यावर चर्चा झाली असेल, त्याचं विवेचन सखोल रीतीने पद्धतशीरपणे झालं असेल, तर त्याचाही आपण विचार करावा. आणि संविधानाचं आता चालू आहे ते तर पुष्प बघतच राहा, पण त्या अनुषंगाने काही माहिती मागे पुढे सुटून जाते, म्हणून त्याचे संदर्भ मागच्या पारायण झालेल्या पुष्पांमध्ये आहे, तेही संदर्भ लक्षात घ्या. अनुक्रमणिक अनुच्छेद क्रमांक एक देऊन तुम्हाला हे पुष्प उपलब्ध आहेत युट्यूबवर आणि बाकी ठिकाणी ऑनलाईन. त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा, विचार करावा, आणि नंतर आहे ते प्रश्न विचारावेत. प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही सदैव तयार असतो, पण ते जरासे यथोचित आणि थोडं तर्कशुद्ध असले तर जास्त चांगलं. एवढी विनंती करतो आणि आजचं पारायण इथे थांबवतो. धन्यवाद.